आपण एका मोठ्या दृश्यांकडे सध्या जातोय आणि ही दृश्य आहेत नाशिकमधली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाशिकमध्ये सध्या जंगी स्वागत होतोय। त्यांची निष्ठावान अशी ही इमेज आता आणखी जास्त स्ट्रॉंग झाली असं म्हणायला हरकत नाही। राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांचं स्वागत होतंय। यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असलेले पोस्टर सुद्धा त्यांच्या समर्थकांनी आणलेत। पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं जातंय, फुलांची उधळण होतीये आणि राजाभाऊंचं एक प्रकारे मोठं कौतुक होतं आहे। एक शक्ती प्रदर्शन राजाभाऊ वाजे यांच्या कार्यकर्त्यांचं हे पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं नुकतंच आता आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते। दिल्लीमध्ये 2 दिवस राजाभाऊ वाजे होते। व्हीप बजावल्यानंतर राजाभाऊ वाजे ट्रेननं दिल्लीमध्ये पोहोचले आणि खरं तर अनेकदा प्रसार माध्यमांनी त्यांना सातत्याने विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला ऑफर आल्या होत्या का, तुमचं जाण्यासंदर्भात काय नेमकं म्हणणं आहे। आणि एकंदरीतच सगळे ट्विस्ट आणि सगळ्या नाट्यमय घडामोडी पाहता राजाभाऊ वाजे सुद्धा बंडखोर या खासदारांमध्ये असणार का, फूट पडलेल्या खासदारांमध्ये असणार का 6 जणांमध्ये, अशा प्रकारच्या चर्चा तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र राजाभाऊ वाजे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला। कालही 4 पत्रकार परिषदेमध्ये 4 खासदारमध्ये एकमेव खासदार जे बंडखोर खासदार जे फुटलेले खासदार आहेत त्यांच्यामध्ये नाव येता राहिलेलं तर ते राजाभाऊ वाजे कालही दिसले होते। त्या राजाभाऊंचं कौतुक होत आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया योगेशकडून काय सगळं वातावरण आहे। योगेश, पक्षाशी एकनिष्ठ राहिले राजाभाऊ आणि त्यामुळे त्यांचं कौतुक होतंय, जंगी स्वागत केलं जातंय, काय सगळं वातावरण सध्या दिसतंय? खरं आहे, आपण जर बघितलं सध्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणा किंवा आपण म्हणूया की निष्ठा या उरलेल्या नाहीत। अनेक ठिकाणी केवळ पैशांसाठी म्हणून संपूर्ण घोडे बाजार आपल्याला पाहायला मिळतो। नुकतंच नाशिकमध्ये सुद्धा विधान परिषद निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा सर्व हा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे राजाभाऊ वाजेंसारखे प्रामाणिक माणसं किंवा निष्ठा ठेवणारे किंवा कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडणारे असे लोकप्रतिनिधी हे फार दुर्मिळ झालेले आहेत आणि त्यामुळे राजाभाऊ वाजेंचं कौतुक होतं। आपण जर बघितलं खासदार होताना सुद्धा लोकांनी नाशिककरांनी त्याला निवडून देण्याचं कारणच हे होतं की सज्जन माणूस आहे जो लोकांसाठी काम करेल आणि प्रामाणिक आहे। त्या काळात सुद्धा पक्षफुटीच्या मोठ्या घटना या ठिकाणी घडलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर राजा वाजे हे प्रकर्षानं लोकांच्याच लोकप्रिय झाले होते आणि लोकांच्या समोर आले होते आणि त्याचाच फायदा आज आपल्याला या ठिकाणी शिवसेना पक्षाला झालेला दिसून येतोय। उबाठा गटाकडे राजाभाऊ वाजे प्रेमाने समाजच्या सर्व लहान थोर गरीब यांच्या प्रेमावर मी निवडून आलो। ज्या विचारधारेतून निवडून आलो त्या विचारधारेची मी प्रामाणिक आहे। राजाभाऊ वाजे समाधानाची भावना आहे हे आपण केले। तो निर्णय मी घेतला, तो योग्य आहे असं मला वाटतं की त्याची पावली आहे। आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही। मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो। शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळतंय, प्रेम खूपच ते मला वाटतं वाढलं। आपलं जे काय होतं सर्व आपण टीव्हीवर पाहिलंय, त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही। जे तुम्ही सगळं टीव्हीवर पाहताय तेच घडलं। आपल्याला जी ऑफर मिळाली त्यापेक्षा मी सांगितलंय की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही, त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे। तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही
हो, पण आज वर्धापन दिन आहे. आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकमध्ये आलो. नाही, आता मुंबईला जाणार आहे, पण 6 वाजता पोहोचणार आहे. मी आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं. मी नाशिकला आता घरी उतरलोय. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार. राजाभाऊ वाजे यांचं जंगी स्वागत सध्या नाशिकमध्ये सुरू आहे आणि राजाभाऊ वाजे आज वर्धापन दिनासाठी मुंबईमध्ये येणार आहेत. पण ज्या गोरगरीब जनतेनं मला निवडून दिलेलं आहे, ज्या विचारधारेतून ही निवडणूक लढवली, ज्या पक्षातून ही निवडणूक लढवली, त्या पक्षाची एकनिष्ठ राहणं हे माझं कर्तव्य होतं आणि तेच मी केलं. माझा निर्णय हा योग्य होता असं राजाभाऊ वाजे यांनी म्हटलेलं आहे. शिवसैनिकांचं प्रेम माझ्यावर होतं, मात्र ते आता अधिक वाढलेलं असल्याचं दिसतंय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर शिवसैनिकांकडून राजाभाऊंचं जोरदार स्वागत होतं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी सध्या नाशिकमध्ये जमलेले आहेत. जंगी स्वागत, वाजत गाजत स्वागत राजाभाऊंचं करण्यात आलं. त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि फुलांची उधळण करण्यात आली. राजाभाऊ यांच्या एकनिष्ठतेचं, त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक यावेळी करण्यात येतं आहे. आणि आज वर्धापन दिन आहे शिवसेनेचा. आज संध्याकाळी कार्यक्रम असणार आहे मुंबईमध्ये. तर या कार्यक्रमासाठी आपण मुंबईत असणं अपेक्षित होतं का, असं जेव्हा माध्यमांकडून प्रश्न विचारला जातो तेव्हा ज्यांनी मला निवडून दिलं आणि ज्यांच्यामुळे मी आज इथे आहे त्यांना भेटणं माझं पहिलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी नाशिकमध्ये आता आलोय. मध्यवर्ती कार्यालयात जाणार, भेट घेणार, तिथे कार्यक्रम एक अटेंड करणार आणि त्यानंतर पुन्हा मुंबईकडे जाणार असं त्यांनी म्हटलंय.